आज महसूल खात्यामार्फत राष्ट्रनेता आणि आपले विश्वगौरव युगपुरुष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आणि 75व्या जन्मदिनानिमित्त महसूल अभियान आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केला आहे। आणि आज या अभियानाची सुरुवात आपल्या या पुण्यनगरीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी या महसुली अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी केला। त्याबद्दल मी आमच्या खात्यामार्फत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी आभार मानतो। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, आपले कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजी, आमचे राज्यमंत्री योगेश कदमजी, माधुरीताई मिसाळजी, आपल्या खासदार मेधाताई कुलकर्णीजी, आपले आमदार उमाताई खापरेजी, विक्रांत पाटीलजी, भीमराव अण्णा तापकीरजी, माननीय विजय शिवतारेजी, बापूसाहेब पठारेजी, सुनील कांबळेजी, चेतन तुपेजी, सिद्धार्थ सिरोडेजी, बाबाजी काळे, हेमंतजी रासने, शंकरजी जगताप, सुनीलजी शेडके। आज या अभियानामध्ये नाम फाउंडेशननी अत्यंत महत्त्वाचा करार या ठिकाणी केला आणि पांधन रस्ते योजनेला ज्यांचा मोठं सहकार्य मिळणार असे सिने कलावंत नाना पाटेकरजी, आपले सर्व विकास खारगेजी, आपले विभागीय आयुक्त फुलकुंडवारजी, सुहास दिवसेजी, रवींद्र बिनवडेजी, जितेंद्र डुडी, या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकारी, समोर बसलेले मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी। खरं तर महसूल विभागाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय आपण मला दिल्यानंतर आम्ही या ठिकाणी या राज्यामध्ये जी आपली अत्यंत महत्त्वाची सूचना या राज्याच्या महसूल खात्याला आपण दिली की महसूल खातं हे लोकाभिमुख झालं पाहिजे, ते पारदर्शी असलं पाहिजे, गतिमान प्रशासन आपल्या खात्याने दिलं पाहिजे, यावर आधारित आम्ही काम चालू केलं। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या महसूलमधल्या तलाठ्यापासून भूकरमापकापर्यंत आणि विभागीय आयुक्तापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आणि आमच्या मंत्रालयीन अधिकाऱ्यापासून तर या ठिकाणी सर्व डेप्युटी कलेक्टर तहसीलदारपर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी मागच्या 7 महिन्यामध्ये मागच्या अनेक वर्षात जे कामं झाले नाही ते कामं करण्याचं काम या ठिकाणी आमच्या संपूर्ण टीमनी केलं। मी महसूल खात्याच्या संपूर्ण टीमचं आज या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर आज ही जी सेवा पंधरवाडा आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या अंतर्गत आपण या ठिकाणी हा सेवा पंधरवाडा घेतो आहे। विकास खारगेजींनी या ठिकाणी मांडलंच आहे की आपण या सेवा पंधरवाड्यात काय करणार आहोत, पण माननीय मुख्यमंत्रीजी खऱ्या अर्थाने जे आम्ही या ठिकाणी ज्या महत्त्वाचे निर्णय घेतले आहे की पांधन रस्त्याचा, मला अभिमान आहे। आज बोरी बुजुर्ग आपण बघितलं असाल, माननीय देवेंद्रजी आपण बघितलं असाल, आज बोरी बुजुर्ग ग्रामपंचायतनी 79 पांधन रस्ते या ठिकाणी जो आपला संकल्प होता की त्या पांधन रस्त्याला स्टेट हायवे, नॅशनल हायवे क्रमांकासारखे क्रमांक मिळावे, या राज्यामध्ये संपूर्ण काम सुरू झालं। आणि आता प्रत्येक गावाचे, महसुली गावाचे जेवढे पांधन रस्ते आहे त्यांचं त्या ठिकाणी सीमांकन करण्याचं काम दिवसेच्या या ठिकाणी आपल्या भूमी अभिलेखनी, खरंच दिवसेजी भूमी अभिलेखनी मागच्या अनेक वर्ष जे काम केलं नाही ते काम या ठिकाणी भूमी अभिलेखनी करून दाखवलं। खऱ्या अर्थाने मी आपले या ठिकाणी आपल्या टीमचं अभिनंदन करतो। आपण बघितलं असाल मुख्यमंत्रीजी आळाची वाडी यांनी तर 15 रस्ते बांधूनच पूर्ण करून टाकले, पांधन रस्ते। आणि त्यांनी तर इतकं चांगलं काम केलं की महाराष्ट्रामध्ये हे आदर्श गाव म्हणून आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू शकतो असं आळाच्या वाडीने या ठिकाणी काम केलं आहे। आणि सोबत पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो की पुढच्या वर्षभरामध्ये या राज्याचे संपूर्ण पांधन रस्ते हे आपण मोजणी करून
सीमांकन करून आणि मग माननीय अजितदादा आपल्याला योजना आणावी लागणार आहे। त्यामध्ये आपण मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना महसूल खात्यामार्फत सुरू करतो आहे। त्याचं त्या ठिकाणी आपल्याला मंत्रिमंडळासमोर यावं लागणार आहे। मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री आणि आपण या पांधन रस्त्याला जसं नागपूर पॅटर्न आपण बजेटच्या अधिवेशनामध्ये आपण बजेटचं स्पीच करताना नागपूर पॅटर्नचा रामटेक पॅटर्नचा उल्लेख केला होता। 15 लाख रुपये किलोमीटरमध्ये आपण शेतकऱ्याचे पांधन रस्ते पुढच्या काळामध्ये विविध योजनांचं कन्व्हर्जन करून पूर्ण करू शकतो। या ठिकाणी राज्यामधले पुढच्या काळामध्ये सर्व पांधन रस्ते आपण या ठिकाणी मोटरेबल करू शकतो। या राज्याच्या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता जर पक्का असेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आपला संकल्पच केला आहे, शेतामध्ये 12 तास वीज देणे, शेतामध्ये पाणी देणे आणि शेतातला पक्का रस्ता करणे म्हणजे जाण्याचा रस्ता पक्का करणे। मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्रीजी पुढच्या 5 वर्षामध्ये एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि शेतकऱ्याचा पोरगा नोकरी मागायला जाणारच नाही। इतकं काम या ठिकाणी महाराष्ट्रात उभं राहू शकतं। या ठिकाणी आपण या विश्वास आपण या ठिकाणी तयार केलेला आहे। मी निश्चितपणे या ठिकाणी आपले या ठिकाणी आभार मानतो की आपण या खात्याला प्रचंड मोठी मदत या ठिकाणी करतायत। अजितदादा आपण या ठिकाणी तलाठ्यापर्यंत डिजिटलायझेशन करण्याकरता आता 100 कोटी रुपये दिले आणि या 100 कोटी रुपयामध्ये तलाठ्यापर्यंत आता लॅपटॉप भूकरमापकाकडे लॅपटॉप असणार आहे। तिथनं सर्व हे आता जे माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं त्या सर्व तलाठ्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत। आणि सोबतच आता तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्या सर्व महसूल खात्याला चांगले व्हेइकल असले पाहिजे याकरता सुद्धा परवा मंजुरी दिली आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। मी माननीय मुख्यमंत्रीजी आपला आणि अजितदादाचं एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो की या राज्यामध्ये आता सर्व महसुली अधिकाऱ्याचं जे महत्त्वाचे वाहनचा प्रश्न या ठिकाणी आपण सोडवला आहे। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्रीजी आपण या अभियानामध्ये हे अभियान चालवताना जे महत्त्वाचे निर्णय आपण केले ते मी 2 मिनिटात सांगणार आहे। खरं तर आपण आकारी पट जमिनी परत करण्याचा निर्णय आपण केला। अजितदादा आपण पहिल्या मागच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखला काढायचा असेल तर 500 रुपयाचा स्टॅम्प लागायचा। आता विद्यार्थ्यांना कुठल्याही शैक्षणिक दाखल्याकरता 1 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही, मोफत त्या ठिकाणी विदाऊट स्टॅम्प पेपर आपण या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आता आपण या ठिकाणी कुठलंही त्यांचं शैक्षणिक प्रमाणपत्र मिळणार आहे। आपण जात पडताळणीचे समितीला आपण अध्यक्ष दिले। सलोका योजना शेतीच्या वादातले आपसात वाद मिटवण्याकरता सलोका योजना आपण दिली। जिवंत सातबारा मोहीममध्ये तर जितके मृत शेतकऱ्यांचे सातबारे होते ते आता जिवंत त्या ठिकाणी व्यक्तीच्या नावाने त्यांच्या वारसाच्या नावाने या राज्यातले सातबारे आता आपण त्या ठिकाणी बघतो आहे। पांधन रस्त्याकरता आपण दादा गाळ माती आणि जो काही मुरुम लागतो आहे त्याची रॉयल्टी माफ केली, जेणेकरून आता पांधन रस्त्याला कुठलीही रॉयल्टी लागणार नाही याचाही निर्णय आपण केला। अत्यंत महत्त्वाचा जी माननीय मुख्यमंत्रीजी आपण सांगितलं होतं की या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा हा अत्यंत त्या ठिकाणी वाईट पद्धतीने जनतेचे जवळपास 50 लाख दस्त 50 लाख परिवाराचे दस्त थांबलेले आहेत। मला विश्वास आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये तुकडेबंदी कायदा हटवल्यानंतर जी आपण आता SOP करताय त्यामध्ये या राज्यातल्या 50 लाख परिवाराचे दस्त क्लिअर होतील, त्यांची त्या ठिकाणी नोंदणी होईल। हे या ठिकाणी महत्त्वाचं काम या विभागाने केलं आहे। या ठिकाणी मला आपले आभार मानायचे आहे गृहमंत्री म्हणून गृह खात्याचे की आपण या ठिकाणी शेतकऱ्याच्या पांधन रस्त्याचा बंदोबस्ताला जे गृह खातं पैसे मागायचे, पोलिसांना पैसे भरावे लागत होते, आपण आता ते पैसेही माफ करून टाकले। त्यामुळं या ठिकाणी पोलिसांचा आता बंदोबस्त मोफत मिळतो आहे, त्याचाही एक फायदा या ठिकाणी मोठा होतो आहे। मुख्यमंत्रीजी आपण 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन सुरू केलं आहे। आता कुठल्याही कार्यालयातनं कुठली दस्त नोंदता येतं आणि पुढच्या काळात तर आपण आता 1 स्टेट 1 रजिस्ट्रेशनचाही निर्णय आपण करतो आहे। म्हणजे मुंबईवरनं पुण्याची रजिस्ट्री करू शकेल, पुण्यावरनं नागपूरची रजिस्ट्री आपण करू शकाल आणि फेसलेस नोंदणी आपण करण्याचा निर्णय म्हणजे तुमच्या आधार कार्डचा फेस या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल। आता फोटो काढायची गरज नाही, याचाही आपण आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी डेव्हलप करतो आहे। या राज्यामध्ये आपण बघितलं आता या ठिकाणी खूप इन्व्हेस्टर आले होते, मगाशी एक सेमिनार झाला।
या राज्यामध्ये एमसँड धोरण आलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-100 वाळूचे क्रेशर या ठिकाणी तयार होणार आहे। हा निर्णय आपण घेतला, आपला महत्त्वाचा निर्णय होता। याच पुण्यामध्ये आपण माननीय आपले देशाचे गृहमंत्री अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये 30 लाख घरांचं वाटप सुरू केलं, घरकुलाचे वाटप आपण सुरू केले। या 30 लाख घरांना 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण या धोरणाने घेतला आणि राज्यामध्ये आता घरकुलांना 5 ब्रास वाळू मोफत असाही निर्णय आपण या ठिकाणी झाला। या ठिकाणी भटके विमुक्त ज्या समाजाला मोठ्या प्रमाणावर ते दूर होते त्यांचाही आपण मुख्य प्रवाहात आणून त्यांचाही आता संपूर्ण नोंदणी आपण केली। या ठिकाणी मी अत्यंत महत्त्वाचं सांगेल की आपल्या राज्यातल्या संपूर्ण जनतेला स्वामित्व देण्याचा माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जो राज्यभर प्रत्येक ग्रामपंचायतपर्यंत कार्यक्रम घेतला। आता दिवसेजींनी सांगितलं की या ठिकाणी पुढच्या डिसेंबरपर्यंत आम्ही या राज्याच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गावठाणामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला स्वामित्व देणार आहोत आणि याकरता स्वामित्वाची योजना आपण पूर्ण करणार आहोत। मला अभिमान आहे की भूमी अभिलेख खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्र हा प्रथम राज्य देशामध्ये असेल याचा विश्वास मी आपल्याला देतो आहे। या ठिकाणी मी अधिक वेळ घेणार नाही, पण मला या ठिकाणी आमचे IGR बिनवडी यांचे अभिनंदन करायचं आहे की या विभागामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाचं आधुनिकीकरण असेल, अभिलेखाचं डिजिटलायझेशन असेल, नोंदणी व मुद्रांक विभागात आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाची निर्मिती असेल। मुख्यमंत्रीजी, आम्ही या महाराष्ट्रामध्ये 60 महत्त्वाचे जे केंद्र आहेत जिथनं आपल्याला मोठ्या प्रमाणात रजिस्ट्री होतात ते आम्ही आयडेंटिफाय केले बिनवडेजींनी। आणि पासपोर्टसारखं कार्यालय म्हणजे पासपोर्टमध्ये कार्यालय ज्या पद्धतीचे असतात त्या पद्धतीचे कार्यालय आता आपण नोंदणी विभागाचे सुरू करतो आहे आणि त्यातनं आपल्याला खऱ्या अर्थाने एक मोठं त्या ठिकाणी सोयी, त्या ठिकाणी मॉडेल SRO ऑफिसेस आपण तयार करतो आहे। या ठिकाणी मंत्रालय स्तरावर आपण त्याची वॉर रूम तयार केली आहे, त्याचाही आपण पुढे जातो आहे। या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल की आपल्याला सहकारी गृहनिर्माण संस्थांना जमीन वाटपाचं सुधारित धोरण आपण आणतो आहे। रहिवासी वाणिज्य औद्योगिक वापराकरता अकृषिक एनेट टॅक्स आपण रद्द केलं, पण सनद नावाची वस्तू सुटून गेली आहे, त्याचेही आपण आता सनद रद्द करण्याचा निर्णय आपण घेतो आहे। महाराष्ट्र शेती कमाल जमीन धारणा ULC मध्ये आपण सुधारणा करतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या महसूल खात्याच्या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न या ठिकाणी सुटत आहेत। या ठिकाणी पुन्हा पोटहिस्से मोजणी असेल, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय माननीय मुख्यमंत्रीजी आपण घेतला आहे, आपण त्याला मंजुरी दिली आहे की आता खाजगी भूकरमापक म्हणजे आता जसं कर्नाटकनी केलं, जसं आंध्र प्रदेशनी केलं की आपल्या जमाबंदी आयुक्ताकडे आपण 10 ते 15 अशा एजन्सी आणतो आहे ज्यातनं आपल्याला आपली मोजणी म्हणजे आम्ही तर हे राज्य इथपर्यंत नेण्याचा विचार करतो आहे की आधी मोजणी, मग नोंदणी आणि मग त्या ठिकाणी फेरफार। मोजणी केल्याशिवाय दस्त लागणार नाही आणि दस्त लागल्याशिवाय फेरफार होणार नाही, यावर आपण राज्य आणतो आहे आणि महिन्याभराच्या आत पूर्ण प्रक्रिया व्हावी याच्याकरता आपण पुढं काम करतो आहे, याचे आपण या ठिकाणी करतो आहे। मी एवढंच सांगेल की आज पुणेमध्ये आमचे विभागीय आयुक्त पुलकुंडवारजी, आमचे जिल्हाधिकारी डुडीजी आपल्या शासनामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलं। या ठिकाणी मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की मागच्या 30-30 वर्षापासनं जे आपसात वाद होते, शेतकऱ्यांचे भाऊबंदकीमध्ये वाद होते, या विभागामध्ये 33,000 केसेस आहे महसूल खात्यामध्ये आपसी वादाच्या। यामध्ये लोक अदालतच्या माध्यमातून जवळपास 11,000 केसेस या ठिकाणी आमच्या विभागाने या ठिकाणी लोक अदालतमध्ये पक्षकार बोलवले, या पक्षकाराला बोलवलं, त्या पक्षकाराला बोलवलं, त्यांचे वकील बोलवले आणि एकदा लोक अदालतच्या माध्यमातून 11,000 केसेस निकाली काढण्याचं एक मोठं काम या ठिकाणी आमच्या आपल्या या ठिकाणी जितेंद्र डुडीजी आणि पुलकुंडवार साहेब पुलकुंडवारजी आपल्या टीमनी केला आहे। मी याकरता, कारण हे अत्यंत महत्त्वाचा टास्क आहे, बाकी कामं होऊन जातात पण 2 शेतकऱ्याच्या आपसात भांडणं मिटवणे, 25-25 वर्षाच्या केसेस मिटवणे हे एक मोठं काम आहे आणि त्यामुळं विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याच्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज या अत्यंत महत्त्वाचा दिवस, माननीय प्रधानमंत्री मोदींचा जन्मदिवस, या दिवशी अभियान सुरू करून या अभियानाचा जो शेवट आहे तो आम्ही विचार करतो आहे नाशिकच्या विभागीय कार्यालयामध्ये आम्ही याचा शेवटच्या दिवशी या ठिकाणी या अभियानाचा समारोप करताना
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी हे अभियान संपवायचं आणि जेव्हा हे अभियान संपेल तेव्हा खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये या अभियानाच्या माध्यमातून जवळपास 50 लाख परिवारांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये आम्ही पोहोचू असा विश्वास या ठिकाणी मला वाटतं आहे। मी एक शेवटची मागणी अजितदादा आपल्याला करतो आहे। अजितदादा, आपल्याला आता 110 कोटी रुपये लागणार आहे। त्याच्याकरता लागणार की स्वामित्वमध्ये 800 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये जे गरीब लोक आहेत ते देऊ शकत नाही, त्यामुळे या राज्यातला 110 कोटी रुपये दिले या राज्यातल्या संपूर्ण घरांना स्वामित्व वाटप होईल। याकरता आमची एक चांगली योजना तयार केली आहे, त्याला थोडी मदत आपली लागेल। मी नाना पाटेकर साहेबांचे आभार मानतो, त्यांनी या ठिकाणी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की मला तुम्ही जिकडे बोलवा तिकडे मी येतो आणि कुठल्याही जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयामधून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याला आवाहन करू। मी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जो या ठिकाणी आपण उपक्रम करणार आहे त्यांचेही या ठिकाणी नाना पाटेकरजी मी आपले आभार मानतो। आमचे विकास खारगेजी यांनी अत्यंत चांगलं काम सुरू केलं आणि आज या राज्यामध्ये मी योगेश कदमजी आणि आमची संपूर्ण टीम आम्ही आपल्याला विश्वास देतो की या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून आम्ही काम करूच, पण पुढच्या काळामध्ये या विभागामध्ये मला हा दावा करायचा नाही की सारं बदलेल, पण हा दावा मी पक्का करतो की मुख्यमंत्रीजी आपल्याला अपेक्षित असलेलं काम आमचा विभाग नक्की करेल, एवढा या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।